रामकृष्ण हरी बोला माऊली एकदा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्य आज दिन झाले, संतांचे दर्शन झाली, पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले म्हणा, तुका म्हणे आले घरात ओची दिवाळी दसरा. या आमच्या विद्या माऊली आहेत, आमच्या मुलीसारखी आहे, छोटी बहिणी आहे, आई आहे, सगळ्या नात्यामध्ये मला ती प्रेमळ आहे. आणि अशा या विद्या माऊलींचा आपल्या रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामसागर नामलेखनाला विठ्ठलरूपी नामाची सेवा दिलेली आहे. त्यांनी विठ्ठलरूपी शब्द हा सेवेला घेतलेला आहे. हा त्यांचा चिरंजीव आहे. बाळाचं नाव काय? राजवीर. राजवीर. हा तर इतका गोड मुलगा ना, मला जेव्हा येईल तेव्हा रामकृष्ण लिहिलं तर चालेल का? नाही, जसं असेल तसं लिहा, काही हरकत नाही, पेन आहेत, काही हरकत नाही, पण ते आपलं चालतंय. तर असं आहे. आणि तोंडाने बोला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा विठ्ठल केशव गोविंद माधवा, गोविंद माधव, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माधवा. हे काय, हे काय, हे काय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा रामनाम जप आहे, पण त्यांचं विठ्ठल नामरूपीचं सेवा आहे लेखनाची. खूप छान. हीच त्यांची आठवण आहे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. त्यामुळं आम्ही आमच्या विद्याताईला आणि त्यांच्या परिवाराला पांडुरंगाच्या प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण हो, त्यांच्या संसारामध्ये सुख आणि समृद्धी आनंदाने वैभव नांदो, त्यांच्या मिस्टरांच्या कामामध्ये पण अधिक यश मिळो, आणि असंच त्यांचा संसाराचा मोठा परिवार आनंदाने राहो. आणि कधीतरी रिकाम्या वेळेमध्ये विठ्ठल नामाची सेवा त्यांच्या हातून गोडी ही माऊली चरणी प्रार्थना. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण